सर्वांना नमस्कार. देवांग रमेश ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज मी एक छोटीशी कथा लिहिलेली आहे आणि माझ्या ह्या कथेचं नाव आहे आई म्हातारी झाली अक्कल गेली. ही कथा आपण शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐकावी अशी मी आपल्याला विनंती करतो. दिनकर व प्रभाकर हे दोन जिवलग मित्र असतात व ते पेशाने दोघेही शिक्षक असतात. एका शाळेत शिकवत असल्यामुळे त्यांची मैत्री झालेली असते. एक दिवस दिनकर आपला मित्र प्रभाकर याला आपल्या घरी घेऊन येतो. दोघेही घराजवळ येताच दिनकर आपल्या दरवाजाची बेल वाजवतो. टिंग टॉंग. दरवाजा दिनकरची पत्नी उघडते व दोघेही घरात प्रवेश करतात. घराच्या हॉलमध्ये एका साईडला दिनकरची 80 ते 85 वर्षाची म्हातारी आई, जी वयोमानामुळे खूपच अशक्त झालेली असते, शिवाय गुडघेदुखीच्या आजारामुळे खूप त्रस्त झालेली, एका छोट्याशा दिवाणावर झोपलेली असते. मात्र ती जागी असते. दिनकरचा मित्र प्रभाकर त्याच्या आईची विचारपूस करण्यासाठी आईला आवाज देतो. आई, कशा आहात? त्या आवाजाच्या दिशेने दिनकरची आई इकडे तिकडे पाहायला लागते, कारण तिला कोण आवाज देत आहे हे कमी ऐकू येत असल्यामुळे लगेचच समजले नाही. म्हणून प्रभाकर तिच्या जवळ जाऊन बसतो व आईच्या पाया पडतो व तिच्या प्रतिसादाची वाट पाहत तिच्या जवळच बसून राहतो. मात्र दिनकर घरात प्रवेश करता सरळ आपल्या बेडरूममध्ये जातो. थोड्या वेळाने दिनकर हॉलमध्ये येतो व आपला मित्र प्रभाकरला म्हणतो, अरे तू आतमध्ये माझ्या बेडरूममधील गॅलरीत येऊन बस. मी कपडे बदलून फ्रेश होऊन येतो, तोपर्यंत तू तिथेच बस. मग आपण गप्पा मारू व थोडे काहीतरी खाऊन घेऊ. दिनकरचे हे बोलणे ऐकून प्रभाकर आईला विचारून बेडरूमच्या गॅलरीत जाऊन बसतो. दिनकर बाथरूममधून फ्रेश होऊन टॉवेलने अंग व केस पुसत बाहेर पडतो व हॉलमधील आरशामध्ये पाहत असतो. इतक्यात त्याची आई त्याला विचारते, काय रे बाबा, आज घरी यायला उशीर का झाला? इतका उशीर कधी होत नाही. घरी सर्व काळजी करत बसतात. बस. आईने इतके विचारता दिनकर आपला आईवर जोराने खेकसतो. हे म्हातारे, मी काही फिरायला गेलो नव्हतो, शाळेत कामाला गेलो होतो. शाळेव्यतिरिक्त इतरही कामे मला असतात. तुझ्यासारखे झोपून व बसून गिळत नाही. काही कळत नाही व जरासुद्धा तुला अक्कल नाही. उगाच विचारत व बडबडत बसतेस. गप्प बस, असा आईला दम देतो. हे आई मुलाचे संभाषण बेडरूमच्या गॅलरीत बसलेला प्रभाकर ऐकत असतो. दिनकर आईला अशी दमबाजी करून बडबडतच गॅलरीत बसलेल्या मित्राजवळ जाऊन बसतो व त्याला म्हणतो, बघ ना यार, ह्या म्हातारीला काही अक्कल नाही किंवा समजत नाही, तरी उगाच काही ना काही विचारत बसते व बडबडत बसते आणि बाहेरून कोणी घरात आले की त्यांच्यासमोर रडत बसते व माझ्या बायकोविषयी व आमच्याविषयी काही पण बरगळत बसते. म्हणूनच मी तुला आतमध्ये बसायला सांगितले. आपल्या मित्राचे, दिनकरचे हे बोलणे प्रभाकर त्याच्याकडे एक टक लावून बघत शांतपणे ऐकतो व आपल्या मित्राला म्हणतो, बरोबर आहे तुझ्या म्हाताऱ्या आईला काही समजतही नाही व अक्कलही नाही. मित्रा दिनकर, तुझ्या आईला अगोदरची 3 मुले असताना सुद्धा तिने 4था तुला जन्म दिला, कारण तिला अक्कलही नाही व समजतही नसेल. तुला जन्म दिल्यानंतर आपले बाळ किती सुदृढ असले तरी प्रत्येक आईला वाटते ते अशक्त आहे, म्हणून तिने इतर मुलांकडे कमी लक्ष देऊन तुझ्याकडे जास्त लक्ष दिले असेल. तुझ्या रडण्याने व आजारपणामुळे तिने अनेक रात्री जागून काढल्या असतील, तुझ्यावर घरगुती इलाज केले असतील व तुला वेड्यासारखे कुशीत घेऊन झोपली असेल, कारण तिला काही अक्कल नाही व समजतही नसेल. बरोबर ना? तू शाळेत जाण्याचे वय झाले त्यावेळेला तू शाळेत न जाण्यासाठी कधी पोट दुखतं तर कधी डोकं दुखते अशा ढोंगी सबबी सांगितल्या असतील, कारण अशा खूप सारी मुले शाळेत न जाण्यासाठी सबबी सांगतात. परंतु तुझ्या अडाणी व अशिक्षित आईने तुझ्या अशा सबबी ऐकून न घेता तुला जबरदस्तीने शाळेत नेऊन बसवले असेल. म्हणूनच तर तू आज उच्च शिक्षित शिक्षक आहेस. खरोखर तुझ्या आईला
समजत नाही किंवा अक्कली नाही. तुझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात तुझी आई तुझ्यासाठी तुझी शिक्षिका, वकील, डॉक्टर किंवा ज्योतिषी झाले असेल, म्हणूनच तू आज सर्व गुणसंपन्न आहेस. परंतु तिने हे केले कारण तिला अक्कल नव्हती व तिला समजतही नाही. तू कदाचित इतर भावंडांपेक्षा शारीरिकदृष्ट्या कमजोर असशील, म्हणून तुला शारीरिक किंवा धावपळीची कामे जमणार नाहीत असे तुझ्या आईवडिलांना वाटले असेल. म्हणून तुला फक्त बुद्धीचा वापर होईल असे काम मिळावे म्हणून त्यांनी तुला शिक्षक पेशामध्ये आर्थिकदृष्ट्या पायावर उभे केले असावे. परंतु तुझे असे भविष्य निर्माण करण्यामध्ये त्यांना काही अक्कल नव्हती व समजतही नव्हते. मित्रा, आपण शिक्षक आहोत याचे भान ठेव. कारण या जगात आपण मुलांना चांगले संस्कार व चांगले ज्ञानार्जन देण्याचे काम करतो. मग ज्या जननीने तुला घडवले त्या जननीला तू इतक्या खालच्या स्तरावर येऊन तिची हेटाळणी करतोस, तिला कळत नाही म्हणतोस. तू खरोखर शिक्षक म्हणून ज्ञानाच्या सागरामधील एक खडबडीत दगडधोंडा आहेस. तुला माझा मित्र म्हणून घेण्याची आज मला लाज वाटते. अरे, आपण लहान असताना आई वडील आपल्याला जपतात, गोंजारतात, लाड करतात. मग ते म्हातारे झाले की त्यांना न जपता त्यांना अक्कल नाही किंवा समजत नाही असे म्हणतोस, ते सुद्धा बायको व मुलांसमोर. शी. असे खडे बोल प्रभाकर आपला मित्र दिनकरला सुनावून ताडकन उठून घराबाहेर पाणी किंवा चाय न घेता निघून जातो. मित्रांनो, पण या कथेतून काय बोध घेऊ शकतो तर प्रत्येक मुलामुलीने आई वडिलांचा अपमान, पाणउतारा करणे किंवा क्षुल्लक कारणावरून रागावणे हे बरोबर आहे का याचा विचार करावा. आई वडिलांनी आपल्यासाठी काय काय सोसले याचा विचार करावा आणि त्याप्रमाणे आपल्या आई वडिलांबरोबर वागावं असं मी या कथेच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो. आणि म्हणून म्हटलं आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. मित्रांनो, मैत्रिणींनो, माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.